माझं एक 2-3 मागणं आहे तुमच्याकडं, ते मात्र तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मला द्यावं लागणार. माझं पहिलं मागणं आहे तुमच्याकडं, धारासूर मधल्या सगळ्या मराठ्यांकडं आणि धारासूर मधूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांकडे माझं एक 2-3 मागणं आहे, ते मला तुम्हाला द्यावं लागणार आहे. माझं पहिलं मागणं आहे, मराठ्यांनी मराठ्यांच्या अंगावर हात टाकायचं बंद करायचं, भांडणं करायचं नाही. कारण पुन्हा एकदा सांगतो, उपाशी तापाशी राहतो, रक्त जाळतो, जीव जाळतो, तुमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. मला आपल्या आपल्यात वाद नकोय. माझं दुसरं म्हणणं आहे, मराठ्यांच्या पोरांनी दारू प्यायची नाही, व्यसनापासून लांब जायचं. आपल्या संसाराचं जर एकदा वाटोळं झालं तर कोणी मदत करायला सुद्धा पुढे येत नाही. एकदा सवय लागेपर्यंत सगळे आपल्या पाठीमागे राहतात, पण एकदा जर आपल्याला दारूची आणि व्यसनाची सवय लागली, आपले मित्र आपल्याला नीट बोलत नाहीत, आपल्या पाहुण्यारावळे आपल्याला नीट बोलत नाहीत आणि गावातले लोक सुद्धा आपल्या जवळ बसत नाहीत. संसार मरतो आपला आणि सोन्यासारखे लेकरं जर आपल्या जीवाला काय झालं तर उन्हात पडते. याचं भान मराठ्यांचे लोक असू द्या. ज्यावेळेस तुमच्या जीवाला व्यसनापासून काय होतं, त्या मायामाऊली तिच्या कंपाळाचा कुंकू तर पुसतं, पण तिच्या मदतीला धावून यायला कोणीही राहत. म्हणून आपले संसार आपल्या हाताने बर्बाद करू नका, आपला समाज आणि आपले लेकरं बर्बाद करू नका. माझं तिसरं मागणं आहे तुमच्याकडे, एकामेकाचे बांध टोकरायचे. एकमेकाला 2-2, 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक ते बांध टोकरेल्यामुळे एकामेकाला बोलत नाहीये. 2 फुटाचा बांध तुम्ही फोडल्यामुळं आपलं जर 5-5 पिढ्या वैर राहणार असलं तर ते बांध फोडायचे बंद करायचं, उलट 1-1 फूट जास्त सोडून द्यायचे. आणि या 2 वर्षाच्या आंदोलनाच्या काळात माझ्या माहितीप्रमाणे पोलीस स्टेशनला मराठ्यांची बांधाची सध्या केसच जात नाही. मराठ्याने भांडणं खेळायचंच बंद करून टाकलं. आणि आपण ही प्रगती केल्याशिवाय आपण सुधारणार नाही. बाकीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, बाकीच्याला मी खंबीर आहे. तुम्हाला कसली अडचण येऊ द्या, तुमचं पोरगा म्हणून 4 पावलं तुमच्या पुढे मी उभा राहा. दादा फिदा त्याचा विचार करू नका तुम्ही. दादा फिदा सगळे मी